सो गाईज आम्ही जात आहे प्रिवनच्या ऑटिझमच्या इलाजासाठी मुंबईला. तर आम्ही निघलो आहे आणि आमचे मित्र आम्हाला घ्यायसाठी आलेले आहे. सोबत आमची फॅमिली पण आहे, माझी मामीची, मामाची, सर्व आम्हाला सी ऑफ करण्यासाठी आलेले आहे. गणपती बाप्पा. आणि आता आम्ही गाडीत बसून गणपती बाप्पा मोरया निघालेले आहे. प्रिवंशला आम्ही मामाच्या गावी जात आहे असे सांगितलेले आहे. त्याला काही सांगितलेले नाही आहे आम्ही काही इलाजासाठी जात आहे म्हणून. ट्रॅव्हलची वाट पाहता पाहता खूप वेळ झाला. ट्रॅव्हल्स आली नाही म्हणून आम्ही सर्वांनी चहा घेतला. काही नाही, तुम्ही बनवत नाही. ब्लॅक टी. तर फायनली गाईज आमची ट्रॅव्हल्स आलेली आहे आणि लगेच सुद्धा खाली आम्ही सेफ एरियामध्ये ठेवलेला आहे. आणि प्रिवनची लगबग बघा, त्याला असं वाटतं खाली जाऊ की वर जाऊ. त्याला सांगितलेलं आहे आम्ही खालचंच भरताय म्हणून. खूप एक्साइट आहे प्रिवंश. तो सकाळपासून म्हणताय मामाच्या गावाला जाऊ, मामाच्या गावाला जाऊ. त्याची मासे सुद्धा आली आहे त्याला भेटण्यासाठी. मावशीला किस बाय तर कर. इकडे बाय बाबाला बाय कर. बाय कर. बाय बेटा बाय बाय. चला म्हणा, चल मुंबई, चला मुंबई. बाय. सर्वांचा निरोप घेऊन आम्ही फायनली निघालो. लाईक पाहिजे त्याला. गाडी झुक 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 चालले. चांगलं माझी गणपती बाप्पा आली. मन गाडी झुक असं कर. गाडी झुक 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 चाले. माझी गणपती बाप्पा आली. तर फायनली आम्ही नवी मुंबईला सकाळी 6 वाजता पोहोचलो आणि तिथूनच जवळ असल्यामुळे ऑटो केला आणि अगदी 10 मिनिटामध्ये आम्ही न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट या हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. सिटीमध्ये हॉस्पिटल आहे हे. 11 माळ्याचं हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमध्ये सकाळीच पोहोचल्यामुळं आम्ही ॲडमिशन केली, पण डॉक्टरांना वेळ असल्यामुळं आम्ही जवळच बगीचा असल्यामुळं प्रिवंशला घेऊन आम्ही सर्व वॉकिंग करण्यासाठी बगीचा येथे निघालो. प्रिवंश ऐका, प्रिवंश इकडे पहा. मामाच्या गावी आलो ना आपण. मामाच्या गावी आलो ना आपण. चल. सेक्टर 14 एरिया. हॉस्पिटलच्याच अगदी समोर महात्मा ज्योतिराव फुले उद्यान आहे BMCचं. इथे खेळणे सुद्धा आहे लहान लेकरांसाठी. मम्मीला झोका दे. व्हेरी गुड. मम्मीला झोका दे प्रिवंश. गुड गुड. तू झोका दे ना. हा झोका दे. हा ढकल ढकल मम्मीला. हा ढकल. व्हेरी गुड.
लाव जोर, हा जोर लाव. हॉस्पिटलच्या अगदी जवळच सी वूड मॉल आहे. आम्ही बाहेरूनच नाश्ता करून गेलो होतो, म्हणून आम्हाला वेळ पण झाला होता. मग आमचा लंच टाईम झाला असल्यामुळं हॉस्पिटलकडूनच आमचं जेवणसुद्धा आलेलं होतं. हे आमची रूम आहे 3 लोकांपुरती. प्रिवांची हिस्ट्री देण्यासाठी आणि असाइनमेंट बनवण्यासाठी आम्हाला 8व्या मजल्यावर बोलवण्यात आले. हे आलं प्रिवांश. ये लवकर ये. चल 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 प्रिवांश. वर बघून करायचं कधी. हाय आम्ही चाललो की जात आहे थेरपीला. मस्त रे. इथे चालू. ओके इकडे काय सडायचं नाव. प्रिवांची पूर्ण हिस्ट्री लिहिल्यानंतर डॉक्टरांनी त्याचा हायपरनेस कमी करण्यासाठी फिजिओथेरपी ही थेरपी घेण्यात आली. हॉस्पिटलमध्ये वेगवेगळे सेटअप उभारण्यात आलेले आहे, जसे की स्पीच थेरपीसाठी वेगळं सेक्टर आहे, ऑक्युपेशनल थेरपी, सायकोलॉजी, स्पेशल एज्युकेशन, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी यासारखे वेगवेगळे सेक्टर एकाच ठिकाणी आहे. त्यानंतर प्रिवांचे ब्लड काढून चेकअप करण्यात आले व दुसऱ्या दिवशी त्याची पेट स्कॅन असल्यामुळं आम्हाला सकाळी 6 वाजता तयार राहण्यास सांगितले. पेट स्कॅन करण्यासाठी आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्सने जात आहे. पेट स्कॅनसाठी प्रिवांशला आतमध्ये नेलेलं आहे आणि त्याला झोपीचं औषध दिलं आहे. पेट स्कॅन झाल्यावर काही तासातच पेट स्कॅनचे रिपोर्ट आले आणि डॉक्टरांनी आम्हाला समजून सांगितलं